अहमदनगर जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतमध्ये कार्यरत कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन कायदा 1948 नुसार वेतन मिळावं तसेच विविध मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र सफाईगार आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला। त्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर संघटनेच्या वतीनं उपोषण सुरू करण्यात आले। जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतमध्ये कार्यरत कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन कायदा 1948 नुसार वेतन मिळावे, भविष्य निर्वाह निधी आणि कामगारांसाठी असलेल्या इतर सुविधा मिळण्याच्या मागणीसाठी अखिल महाराष्ट्र सफाईगार आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला आणि त्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर संघटनेच्या वतीनं उपोषण सुरू करण्यात आले। जिल्ह्यातील राहाता, देवळाली, राहुली, शेवगाव, नेवासा, श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, पाथर्डी नगर परिषद आणि अकोला आणि इतर नगरपंचायतमध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायदा 1948 नुसार वेतन दिलं जात नाही तसेच भविष्य निर्वाह निधीसह इतर सुविधांचा लाभ दिला जात नाही। अनेक वेळा तक्रार करूनही सहाय्यक कामगार आयुक्त यांची दखल घेत नाही। या संदर्भात सुरू असलेल्या पाठपुराव्याला 11 महिने उलटूनही सफाई कामगारांना न्याय मिळालेला नाही। ही अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब असल्याचं संघटनेच्या वतीनं देण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आलंय। आता या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे 15 दिवस पूर्वी निषेध आंदोलनाचं पत्र दिलं होतं। ही अखिल महाराष्ट्र सफाईगार चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने तसेच भीम आर्मी सामाजिक संघटनेच्या वतीने, परंतु 15 दिवस उलटून गेले। आज आंदोलनाचा वेळ आला, त्या वेळेमध्ये त्यांनी साधं उत्तर सुद्धा नाही आला। काऊन का उत्तर नाहीये त्यांच्याकडे। आपला लढा कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायदा 1948 नुसार किमान वेतन मिळायला पाहिजे, यो कायदा पारित झालेला आहे, परंतु जिल्ह्यातील नगरपालिका असो नगरपंचायतीमध्ये कोणत्याही प्रकारचा किमान वेतन कायद्याचा लाभ मिळत नाही। त्यांचे कर्मचाऱ्यांचे पीएफ अकाउंट खोललेले नाही, त्यांचा हिस्सा कर्मचारीचा 12% आणि ठेकेदाराचा 13% असा कोणत्याही प्रकारचा हिस्सा त्यांना मिळत नाही। कर्मचाऱ्यांना जे सुट्ट्या असतात ते सुट्ट्या सुद्धा देखील मिळत नाही। तर आमचा लढा एक 4-5 महिन्यापूर्वीपासून चालू आहे। या लढ्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांसह 2 वेळा याबाबत चर्चा झाली, परंतु याच्याबाबत कोणत्याही सकारात्मक निर्णय झाला नाही। या कारणास्तव आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निषेध आंदोलन केले होते। आज निषेध आंदोलन निमित्त मी एवढं सांगू इच्छितो की मी साहेबांना विचारलं निवेदन देताना का तुम्ही आमच्या पत्राचा आमच्या निवेदनाचं उत्तर सुद्धा नाही दिला, म्हणजे याचा अर्थ काय समजायचा आम्ही। पण साहेबांना बोलता नाही आलं, ते निघून गेले। तर माझं एवढंच म्हणणं आहे, जर भविष्यामध्ये माझ्या कर्मचाऱ्यांना जे गलिच्छ काम करणारे, जे घाणीचं काम करणारे, ते स्वतःच्या जीवाची पर्वा नाही करतात, असे लोक माझे आई बहिणी असतील, माझे भाऊ असतील, यांना जर किमान वेतनचा लाभ मिळाला नाही तर भविष्यामध्ये एवढा मोठा आंदोलन उभा करीन या कलेक्टर ऑफिसवर, तर त्यांना समजून येईल का ह्या कर्मचारीची सुद्धा काय ताकद असते, ते त्यांना 100% समजून येईल अशी मी गवाही देतो। आणि या संघटनेच्या माध्यमातून मी तुम्हाला पुन्हा आवाहन करतो का तात्काळ जर निर्णय एवढ्या 8 दिवसात लागू झाला नाही, संबंधित ठेकेदार सीओ यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही, खटला दाखल झाला नाही, तर सदर मी पुन्हा येईन आणि पुन्हा एकदा असा मोठ्या पद्धतीने आंदोलन करीन का त्याचा हिशोब नाही राहणार अशी गवाही देतो। माझे 2 शब्द थांबतो। जय हिंद। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।